आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बीड प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते। विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यात सीआयडीला अपयश आलेलं आहे। चाटे फरार असताना नाशिकमध्ये हा मोबाईल फेकण्यात आलेला होता। मोबाईल कुठे फेकला हे चाटेला आठवत नाहीये। ज्या मोबाईलवरून खंडणीची धमकी देण्यात आलेली होती तोच अद्याप गायब आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील विष्णू चाटेचा मोबाईल महत्त्वाचा धागा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि असं असताना विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यात सीआयडीला मात्र अपयश आलेलं आहे। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, सीआयडीच्या या चौकशीमधनं नेमकं काय समोर येतंय आणि विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यात सीआयडीला नेमकं का अपयश आलंय? ऋतुजा, विष्णू चाटे हा जो आहे तर खंडणी आणि हत्या प्रकरणातील महत्वाचा आरोपी आहे आणि त्याचा मोबाईल शोधणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। आपण जर बघितलं तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचं जे बोलणं करून दिलं होतं, जे पवन चक्कीचे शिंदे आहेत ज्यांनी तक्रार दिली ते विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच बोलणं करून दिलं होतं। त्यामुळे विष्णू चाटेचा खंडणी प्रकरणात मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे। सोबतच असंही बोललं जातं की जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं तेव्हा त्यांना जी मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। आता हा व्हिडिओ कॉल विष्णू चाटेच्या मोबाईलवरून करण्यात आला का याचा तपास करण्यासाठी देखील त्याचा मोबाईल महत्वाचा आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे। मात्र विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीला सापडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू चाटे जो आहे तर पोलीस सीआयडी कोठडीत जो जबाब देतोय त्यानुसार जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणानंतर तो फरार झाला होता त्यावेळेस त्याने नाशिकला हा आपला मोबाईल फेकून दिला होता आणि तो कुठं फेकून दिलाय हे मला आठवत नाहीये असं तो पोलीस सीआयडी कोठडीत म्हणत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सोबतच सीआयडीला तपासात तो सहकार्य करत नसल्याची बाब देखील समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत विष्णू चाटेचा मोबाईल खंडणी आणि हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा आहे। मात्र अजूनही तो सीआयडीच्या पथकाला मिळालेला नाहीये आणि तो मिळवण्यासाठी सीआयडी पथक जे आहे तर प्रयत्न करतायत। मात्र विष्णू चाटे हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता हा मोबाईल कधी सापडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ऋतुजा, विष्णू चाटेचा मोबाईल खंडणी प्रकरणात अत्यंत महत्वाचा आहे कारण जो कॉल गेला होता, खंडणीची मागणी झाली होती वाल्मिक कराडकडून जी धमकी त्याने दिली होती त्यात तो विष्णू चाटेचा मोबाईल होता। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल या दोन्ही प्रकरणात अत्यंत महत्वाचा आहे आणि आता तो कधी मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ऋतुजा, निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।